मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी रूममध्ये असते. ती आता सारखा विचार करत असते की माझ्या आई आणि अण्णांचा किती अपमान झाला इथे, आणि सार्थक व त्यांच्या आईला जवळ आणण्यासाठी, त्या दोघांमधील दुरावा कमी करण्यासाठी मी एवढी प्रयत्न करतीये, तरी सुद्धा माझ्याबरोबर वाईटच वागतीये. तेव्हा हा विचार तिच्या मनात सुरू असतानाच अक्षू तेथे येते आणि म्हणते, आनंदी वहिनी, मला माहिती आहे तू कसला विचार करतेस, दादाचा आणि आईचा ना. ती तुझ्याबरोबर जसं वागते त्याचा ना, पण तू काळजी करू नकोस. अगं, वृंदा काकूच्या बोलण्यामुळे आई अशी वागते, नाही तर खरंच खूप चांगली आहे ती. हळूहळू सर्व परिस्थिती चांगली होईल, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा आनंदी पण ते, हो मला माहिती आहे, मी प्रयत्न करत राहणारच आहे, आणि तोपर्यंत, जोपर्यंत आई आणि मुलामधील दुरावा कमी होत नाही तोपर्यंत. मग त्यानंतर काय करणार, तू आम्हाला सोडून जाणार का, असं आता अक्षू विचारते. तेव्हा आनंदी म्हणते, हो. अक्षूला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, का ग वहिनी तू अशी करतेस, तुला माझा दादा आवडत नाही का? अगं, त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. अगं, तो तर मला सगळं काही सांगायचा, तुमची ती भेंडीच्या भाजीपासून सुरू झालेली मैत्री. तेव्हा आनंदी म्हणते, प्लीज अक्षदा, आता नको ना ग हा विषय. तेव्हा ठीक आहे असं अक्षू म्हणते, आणि तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा या विषयावर आपण नक्कीच बोलूयात. आनंदी हो असं म्हणते. तर आता आनंदी थोडी बाहेर जाते. तेव्हा अक्षू तिच्याकडे पाहत मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करते, देवा, सार्थक दादा आणि आईला जवळ आणस तू, पण त्या अगोदर या दोघांचं प्रेम असं छान फुलू देत, हे दोघे एकत्र येऊ देत, अशीच माझी इच्छा आहे, असं म्हणून ती आनंदीकडे पाहत राहते. दुसरीकडे सुधा म्हणते, मला काय करावं ना सुचत नाही, कोजागिरीच्या दिवशी जे काही झालं ते मला अजिबात आवडलेलं नाही. तेव्हा आनंदी हे सगळं प्लॅन करून करती असं वृंदा आणि शलाका आता सुधाच्या मनात भरवतात. पण तुला लगेच तिच्याविषयी दया येईल असं तू करू नकोस हा सुधा. सुधा म्हणते, मला एवढं कळतं ग, तुम्ही उगीच काही पण बोलू नका. तेव्हा आता वृंदा म्हणते, नाही ग, तू खूप भोळी आहे ना, म्हणून आम्ही तुला सांगतोय, शिकवतोय, बाकी काही नाही. तेव्हा आता या आनंदीला घरातून कसं हाकलवायचं हे मीच पाहणार, असं म्हणून माझ्याकडे एक खूप छान प्लॅन आहे, असं वृंदा म्हणते, आणि शलाकावती तेथून जाते. तेव्हा आता सुधाला खूप टेन्शन येतं, नक्की ह्या काय प्लॅन करतील आता. हे आदर्श हा बाहेर चाललेला असतो. तेव्हा प्रकाश म्हणजेच गाडीचा ड्रायव्हर त्याच्या पाया पडतो आणि म्हणतो, मला नोकरीवरून काढू नका प्लीज. तेव्हा आदर्श म्हणतो, तुला कोणी नोकरीवरून काढलंय असं का म्हणतोस तू? तेव्हा आता तेथे सार्थक येतो. सार्थक म्हणतो, तुला कोणी नाही काढलं नोकरीवरून, असं का बोलतोस? तर आता तुम्ही रोज रिक्षाने का जाता? मी तर इथेच दिवसभर असते, तुम्ही मला घेऊन का जात नाही? मी गाडी चांगली चालवत नाही का? असं आता सार्थकला तो विचारतो. तेव्हा सार्थक म्हणतो, तसं काही नाही आहे. आदर्श म्हणतो, अरे किती वर्ष झालं आपल्याकडे आहे हा प्रकाश, आणि तू असं का करतोस रे सार्थक? सार्थक म्हणतो, अरे असं काही नाही आहे, मी सांगितलं ना एकदा. तेव्हा आदर्श म्हणतो, मग कसं आहे? तेव्हा सार्थक म्हणतो, प्रकाश दादा, तुला तुझा पगार मिळतो ना, तू आजच्या दिवस घरी जा आणि आराम कर. तेव्हा ठीक आहे असं प्रकाश म्हणतो आणि तेथून जातो. आदर्श म्हणतो, नक्की काय नेमकं कारण काय आहे, सांग ना मला. तर सार्थक म्हणतो, ती खूप मोठी स्टोरी आहे. अरे आनंदी माझ्याबरोबर येण्यासाठी नकार देते, मग आम्ही रिक्षाने TTMM करत जातो. तेव्हा TTMM म्हणजे? तेव्हा तुझं तू, माझं मी, आम्ही दोघांचं एकमेकांचं बिल कधीही देत नाही. तिचं ती देते, माझं मी देतो. तेव्हा तुमची लव्ह स्टोरी तर खूप छान आहे, आणि यामध्येही रोमांस आहे हा. तेव्हा सार्थक म्हणतो, कसला रोमांस, ती माझ्याबरोबर गाडीत सुद्धा येत नाही. तेव्हा तुमच्या दोघांचं मिलन नक्कीच होणार आहे असं आदर्श म्हणतो, आणि मीही बाहेर चाललोय, जाऊ का आता? तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो. तर सार्थक पुढे जात असताना त्याच्या पाय अचानक दुखू लागतो. तेव्हा आदर्श मागे वळून पाहतो आणि विचारतो, अरे काय झालं, डॉक्टरकडे जायचं का? तेव्हा सार्थक म्हणतो, नाही रे, अरे ते पायाला लागलं होतं ना अगोदर, ते मध्ये मध्ये असं ठणकतं. तेव्हा सार्थक आता पुढे लंगडत चाललेला असतो. इकडे आनंदी ऑफिसला निघालेली असते. तेव्हा ती समोर पाहते तर तिची चप्पल देखील तुटलेली असते. तेव्हा अशी अचानक सँडल तुटलीच कशी, असं आनंदीच्या मनात प्रश्न येतो. पण आता ऑफिसला जायला उशीर होईल म्हणून ती तशीच जाण्याचा ठरवते. तर आनंदी आता उशीर होईल म्हणून तशी चप्पल घेऊन निघते. तेव्हा आता शलाका कात्री घेऊन मागे उभी असते. ती म्हणते, जा आता लंगडत. इकडे सार्थक आता लंगडत चाललेला असतो कारण त्याचा पाय दुखत असतो. तेवढ्यातच आनंदी देखील तशीच लंगडत येते कारण तिची चप्पल तुटलेली असते, तिला व्यवस्थित चालता येत नसतं. सार्थक तिच्याकडे पाहत विचारतो, काय तुम्ही काय माझी गंमत करताय का, माझी टिंगल करताय? तेव्हा आनंदी म्हणते, मी का तुमची गंमत करू, मी का तुमच्यावर हसू? तेव्हा सार्थक म्हणतो, माझा पाय दुखतोय म्हणून मी लंगडत चाललोय, तर
तुम्ही सुद्धा लंगडत चाललात असं म्हणून तो तिला खूप बोलतो. तेव्हा आता आनंदी म्हणते शांत बसायचं हां एकदम. हो माझी चप्पल तुटली म्हणून मी अशी लंगडत चालली आहे. आता इथे सांगा ना कुठे चप्पल शिवायचं दुकान आहे का जवळ? तेव्हा सार्थक म्हणतो त्याची काय गरज आहे? अहो आपण मॉलला जाऊ आणि नवीन घेऊ. तेव्हा आनंदी म्हणते बापरे मॉलला जाऊन नवीन चप्पल घ्यायची, किती महाग चपला असतात तिथे आणि आमच्यासारख्या लोकांना नाही परवडत, ते तुमच्यासारख्या श्रीमंतांना परवडत असेल. तेव्हा सार्थक म्हणतो मग आता काय अशाच लंगडत चालणार का? आणि तिच्यामध्ये काही राहिलंय का? आता आपण नवीन घेऊयात चला. आनंदी नाहीच म्हणते, एक पिन काढते आणि त्या पिनेने चप्पल दुरुस्त करते आणि पुढे जाते. तेव्हा आता सार्थक म्हणतो कमालच आहे ही मुलगी. तेवढ्यातच त्याला आता बाबांचा फोन येतो. तो म्हणतो बाबा आज आपण भेटायचं आहे का? अण्णा हो असं म्हणतात. तर आता ते दोघेही भेटण्याचं ठरवतात. आता दुसरीकडे रेश्मा ही शलाका आणि वृंदाकडे आलेली असते. तेव्हा शलाका आता वृंदाला सगळं काही सांगते की मी आनंदीची सँडल कशा प्रकारे तोडली. तेव्हा रेश्मा म्हणते हे काय ग आपली किरकोळ कामं करत राहतेस, त्याचा काही फायदा होतो का? पण आता आपल्याला खूप मोठा धमाका करायचा आहे. दिवाळीच्या पाडव्याला अजिबात त्या दोघांना एकत्र येऊ द्यायचंच नाही आणि हे फक्त मीच ठरवणार. तेव्हा पुढे काय करायचं प्लॅन असं आता वृंदा विचारते. तेव्हा रेश्मा तिला सगळा प्लॅन सांगते. तर या तिघीही खूप जोराजोरात हसतात आणि एकमेकींच्या हातावर टाळ्या देतात. तर दुसरीकडे अण्णा आणि सार्थक आता एकमेकांना भेटलेले असतात. तेव्हा काही काम होतं का असं सार्थक विचारतो. अण्णा म्हणतात दिवाळ सण येतोय, आनंदीने आमच्याकडे राहावं असं मला वाटतंय, कारण घरच्यांनी अजून तिला स्वीकारलेलं नाही आहे. उगीच तुमच्या आनंदात मिठाचा खडा नको. तेव्हा कोजागिरीला काय झालं पाहिलंत ना. सार्थक म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका, यावर्षी आनंदीचा दिवाळ सण मीच साजरा करणार माझ्या पद्धतीने आणि अगदी धूमधडाक्यात ती खुश झाली पाहिजे. तेव्हा आता अण्णा म्हणतात बरं ठीक आहे, तू यावेळी काही गडबड नाही होणार ना? सार्थक म्हणतो नाहीच होणार, माझ्यावर विश्वास ठेवा. अण्णा देखील आता सार्थकवर खुश होतात. तर इकडे वृंदा आता प्लॅनप्रमाणे लीनाला फोन करून दिवाळीची भली मोठी ऑर्डर देते. लीना म्हणते हो गरजेच आहे, मी सगळं काही व्यवस्थित करते. तेव्हा वृंदा म्हणते आम्हाला कसं शुद्ध तुपातलं लागतं हा सगळं. तेव्हा आता लीना म्हणते तुम्ही काळजीच करू नका हो वृंदा काकू, मी करते सगळं व्यवस्थित असं म्हणून आता ती फोन ठेवते आणि आईला आवाज देऊन सांगते आपल्याला दिवाळीची खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे. मनोज तितक्यात तेथे येतो आणि म्हणतो काय ग खूपच खुश दिसतेस, खूप मोठी ऑर्डर मिळाली की काय? चांगला चाललाय तुझा तर बिझनेस. तेव्हा लीना म्हणते हो बिझनेस चांगलाच चालू आहे, छोट्या मोठ्या ऑर्डर मिळतातच तशा, पण आता घरचीच ऑर्डर आहे आपल्या जावयाकडची. तेव्हा कोण जावई नक्की काय बोलतेस, कोड्यात बोलू नकोस ना असं मनोज म्हणतो. लीना म्हणते हो सार्थक सरांच्या घरून आपल्याला ऑर्डर आली आहे, वृंदा काकूने आत्ताच फोन केला होता. तेव्हा आता आनंदीच्या घरची ऑर्डर म्हटल्यावर तू पैसे नीट घे त्यांच्याकडून, नाती नात्याच्या जागी आणि पैसा पैशाच्या जागी. तेव्हा आता लीना म्हणते ते मी करते हो सगळं व्यवस्थित, आणि आनंदीचा पहिला दिवाळ सण आहे ना म्हटल्यावर तिचंही सगळं व्यवस्थित करायला हवं. अहो आपण जेव्हा माझ्या माहेरी गेलो होतो तेव्हा किती थाटामाटात आपला दिवाळ सण साजरा केला होता, आठवतंय ना? मनोज म्हणतो हो आठवतंय, पण हे आनंदीच्या बाबतीतलं आता आपल्या अंगलटच येणार असं वाटतंय. म्हणजे अण्णांच्या डोक्यातूनच आलं असेल हे, मुलीसाठी सगळं काही करतात. मुलीचा दिवाळ सण करा, नंतर तिचं बाळंतपण करा, त्याच्यासाठीचा खर्च करा, पुढे तिच्या मुलांनाही काय काय घेऊन द्या, आता हा खर्च माझ्या चांगलट येणार असं म्हणून मनोज खूप चिडचिड करतो आणि तेथून जातो. इकडे सार्थक आता घरी आलेला असतो. तर आनंदी कमरेवर हात ठेवते आणि विचारते काय हो दिवसभर कुठे होतात, मला दिसला नाहीत. सार्थक म्हणतो जरा काम होतं ना बाहेर म्हणून गेलो होतो, पण मला हे आवडलं हा. तेव्हा आनंदी म्हणते काय आवडलं तुम्हाला? तेव्हा असं कमरेवर हात ठेवून बायकोसारखे प्रश्न विचारतात ना ते आवडलं. आनंदी म्हणते मी काळजीपोटी बोलले हा, अर्थाचा अनर्थ करून घेऊ नका. सार्थक आता तिच्यावर हसतो. आनंदी विचारते तुम्ही माझ्या अण्णांना भेटायला गेला होतात ना? सार्थक म्हणतो हो मग, तर तुमच्यामध्ये काय बोलणं झालं असं ती विचारते. तेव्हा जावई आणि सासऱ्यामधलं बोलणं काय झालं मी तुम्हाला का सांगू असं सार्थक म्हणतो. तर आनंदी आता चिडूनच तेथून जाते. सार्थक पुन्हा तिच्यावर हसतो. तर दुसरीकडे मनोज अण्णांना विचारतो तुम्ही असं कसं ठरवलं, आनंदीचा दिवाळ सण कसा साजरा करायचा आपण? आनंदीच्या घरचे इकडे आले तर मांडीवर मांडी टाकून बसतील का, इथे जागा तरी आहे का असं म्हणून आता अण्णांना तो खूप बोलू लागतो. तेव्हा अण्णा म्हणतात अरे गप्पा बस जरा, किती बोलतोस, सारखा खर्च खर्च काय करतोस? अरे सार्थक सर सगळं काही करणार आहेत, तेच दिवाळ सण आनंदीचा साजरा करणार आहेत त्यांच्या घरी आणि आपण तिकडे जायचं आहे. तेव्हा आपण तिकडे कसं जाऊ शकतो? अशा दिवशी काय झालं तुम्हाला माहिती आहे ना,
मालती म्हणते, पण आपल्याला तिकडे जायला हवं ना आपल्या लेकीसाठी. तेव्हा अगं आई तुला काही वाटतं की नाही, असं म्हणून हे शोभत नाही असं आता मनोज मालतीला बोलतो. तेव्हा अण्णांना आता खूप राग येतो, घरात पुन्हा वाद होऊ लागतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आनंदी ती तुटकी चप्पल हातात घेते, तेव्हा याला म्हणतात फुटकं नशीब असं आता वृंदा म्हणते. तेव्हा आनंदीला खूप वाईट वाटतं. त्यानंतर रात्री आनंदी झोपलेली असताना आनंदीच्या पायाचं माप सार्थक घेतो, तिच्यासाठी नवीन चप्पल घेऊन येतो. घरातील सर्वांसमोर असतो, तिच्या पायात ती चप्पल घालतो. तेव्हा सार्थक तुला हे शोभत नाही असं वृंदा म्हणते. तेव्हा सार्थक म्हणतो, का नाही शोभत? हो, ही माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीला कधी अनवाणी ठेवायचं नसतं. हो ना आई, बरोबर ना? तो सुधाला विचारतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.